रिक्शा चोर सहित चैन स्नेचर मानपाड़ा पुलिस की गिरफ्त में। चुराई हुई 7 ऑटो रिक्शा बरामद। कल्याण डोंबिवली के मानपाड़ा थाना क्षेत्र में बढ़ती चोरी लूटपाट की वारदातों पर अंकुश लगाने के लिए पुलिस की टीम ने एक बड़ी कार्यवाही करते हुए संदिग्ध आरोपियों को गिरफ्तार किया है। उनके कब्जे से 7 ऑटो रिक्शा, सोने चांदी के आभूषण और नकदी पुलिस ने बरामद की है। डोंबिवली के एसीपी सुनील कुराड़े ने बताया कि मानपाड़ा थाने के इंचार्ज विजय कादबाने के मार्गदर्शन में पुलिस इंस्पेक्टर राम चोपड़े, प्रशांत आंधले, संपत फडौल, राजेंद्र खिलारे, सोमनाथ टिकेकर, संजू मिसाल, दीपक खड़गे इत्यादि पुलिस कर्मियों की टीम ने जांच के दौरान रिक्शा चोरी के आरोप में 2 संदिग्ध नासिर पठान और शाहरुख शाह को गिरफ्तार किया है। एसीपी के मुताबिक दोनों अभियुक्त सड़क किनारे खड़ी रिक्शा को चोरी कर उसे बेच दिया करते थे। उनके कब्जे से पुलिस ने चुराई हुई 7 ऑटो रिक्शा बरामद किए हैं। चोरी के आरोप में भिवंडी से एक गिरफ्तार। एक घर में हुई चोरी के मामले में मानपाड़ा पुलिस ने भिवंडी के रहने वाले आफ्ताब मोमीन नामक शातिर आरोपी को गिरफ्तार किया है। आफ्ताब के ऊपर कल्याण और भिवंडी के विभिन्न पुलिस थानों में अनगिनत आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी पुलिस ने दी। चैन स्नैचिंग करने वाले चारों को पुलिस ने दबोचा। कुछ दिन पहले मानपाड़ा थाना क्षेत्र में एक 64 वर्षीय महिला के आभूषण चोरी किए जाने की घटना प्रकाश में आई थी। इस मामले की जांच के दौरान मानपाड़ा पुलिस ने स्वप्रिल माधवानी, कलीम हारून शेख उर्फ बंगाली बाबू, जावेद शेख और इरफान शेख नामक चारों को हथकड़ी लगाकर सलाखों के पीछे पहुंचा दिया है। पुलिस के अनुसार पकड़े गए चारों अभियुक्त शातिर अपराधी हैं। उनके कब्जे से 1,20,000 रुपए मूल्य के सोने के आभूषण बरामद करने में पुलिस को सफलता हाथ लगी है। पुलिस महानगर से आकिब शेख की खास रिपोर्ट। नासिर पठान आणि दुसरा शाहरुख शाह यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत। जवळजवळ आमच्या टीमला मानपाड़ा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय श्री कदमाने, पीआय चोपड़े, पीआय गुंड आणि डीबीचा स्टाफ या रिक्षा रिकव्हरीमध्ये डीबीचे पीआय आंधळे आणि त्यांची टीम यांनी हे काम केलेलं आहे। जवळजवळ 7 रिक्षा रिकवर केलेल्या आहेत। पैकी 5 रिक्षांचे गुन्हे मानपाड़ा पोलीस स्टेशनचे 2, बाजारपेठ, हिल लाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण 5 चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत। 7 रिक्षा रिकवर केलेल्या आहेत। 2 रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे। तसंच मानपाड़ा मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर 4 घरफोडीचे गुन्हे, चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। घरफोडी चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये जवळजवळ 59,080 रुपयाचे रोख कॅश आणि चांदी रिकवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हे उघडकीस आलेले आहे। या कामगिरीसाठी मानपाड़ा पोलीस स्टेशनच्या डीबीच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे। पीआय राळेभात आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे। तसंच या पोलीस स्टेशनच्या टीमने आणखी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे, ज्याच्या एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता। याच्यामध्ये 4 आरोपींना अटक करून आरोपी स्वप्निल माधवानी, कलीम शेख, जावेद शेख आणि इरफान शेख या 4 आरोपींना, हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत, या 4 आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल 6 तोळे, त्याच्यापैकी जवळजवळ 4 तोळे सोनं 1,15,000चं रिकवर करण्यात मानपाड़ा पोलीस स्टेशनचे पीआय राळेभात आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरफोडीचा गुन्हा आरोपी राहुल घाडगे याला अटक करून जवळजवळ 60,000 रुपयाची घरफोडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे। अशा प्रकारे साधारण हे 3 ते 4 गुन्हे मागील 15-20 दिवसापासून या वेगवेगळ्या 3 टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे। त्यामुळे त्या टीमचं कौतुक आणि यापुढे देखील त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना सतत मार्गदर्शन आणि त्याच्याकडून ही कामगिरी करून घेत आहोत।